हो 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 सन्मानाने व्यासपीठ शिकले असले टेक्निकली तरी नैतिकरित्या त्यांची हार आहे असं मला वाटतं. कारण गेले अनेक वर्ष ज्या जोगेश्वरीचं नेतृत्व त्यांनी केलं, ही जोगेश्वरी माझी आहे असं ते बोलत होते. तो गर्व या जोगेश्वरीकरांनी खाली उतरवला आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं मला वाटतं. आणि परत एकदा तीच परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. मला माझा प्रत्येक मतदार भेटतो, मला माझा प्रत्येक कार्यकर्ता भेटतो, प्रत्येक पदाधिकारी भेटतो, प्रत्येक माझा मित्र भेटतो. तो 48 मतांची हळहळ प्रत्येक वेळेला व्यक्त करत असतो. आपल्या मनात राग आहे ना 48 मतांचा, मग तो 48,000चा लीड देऊन या जोगेश्वरी मधून आपल्याला काढायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ती ताकद शिवसेनेची तर आहे, परंतु महाविकास आघाडीचे जे काही इथे आमचे सर्व सहकारी बसलेले आहेत त्या प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्त्याची असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या मुंबईमधलं सर्वात जास्त लीड घेऊन जर का कोण आमदार निवडून येणार असेल तर ते आमचे स्वतःचे बाळा नर असतील. कारण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मग गटप्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, असं करत करत जो वरती जातो ना त्याला कार्यकर्त्याची जाण असते. त्याला कळत असतं लोकांना नक्की काय पाहिजे. आणि जे डायरेक्ट नगरसेवक आणि डायरेक्ट आमदार आणि मंत्री बनतात ना त्यांना काय कळत नाही मागेपर्यंत आणि मेकरांनी. आणि मला असं वाटतं जोगेश्वरीकर अत्यंत हुशार आहे. एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी देणार नाही. कारण खासदारांकडे एखादं काम जर का होणार नसेल आणि जर का त्यांनी सांगितलं, कारण त्यांची उत्तरं कशी असतात तुम्हाला माहिती आहे. एखादा माणूस जर का काय म्हणतात ते वर्गणी मागायला गेला तर काय म्हणतात, तुला काय देवानी काय भीक मागून इथे सण साजरे करायला सांगितलं काय बोलतात ना. किंवा एखाद्या माणसाने जर का भंडाराला जर का काही गोष्टी मागितल्या तर काय सांगतात, तुम्हाला काय खायला कमी असेल तर माझ्या मंदिराच्या इथे येऊन बसा, मी इथे सगळ्यांना जेवण वाटतो. मला असं वाटतं ही जी भाषा आहे ना ही भाषा कुठल्याही जोगेश्वरीकरांना पटण्यासारखी नाही आहे. हे जोगेश्वरीकर जे आहेत ना मग ते कुठल्या जातीचे धर्माचे भाषेचे का असून देत ना, ते बाहेरनं कडक जरी असले तरी ते आतून एकदम मऊ आहेत. परंतु हा मऊ जोगेश्वरीकर जर का चिडला तर तो काय करून दाखवेल हे येणाऱ्या 20 तारखेला कळणार आहे. आणि 23 तारखेला त्याची आपल्याला प्रचिती येणार आहे. आज आरे कॉलनीतले लोक आहेत ना, इथे आहेत ना आरे कॉलनी. आरे कॉलनीची डेव्हलपमेंट कोणामुळे थांबली, आरे कॉलनीतले रस्ते कोणामुळे थांबले, आरे कॉलनीच्या घराघरामध्ये लाईट पाहिजे ते लाईट कोणामुळे थांबले. आज आरे कॉलनीच्या बाहेर जर का काय करायचं असेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व गोष्टी मिळत असतात. लाईट मीटर मिळत असतं, पण ते आरे कॉलनीमध्ये मिळत नाही. आणि सांगतात काय की ग्रीन झोन कोणी केला. अरे पण ग्रीन झोन केला जो असेल ना त्याला पत्र पुरवठा कोणी केला, त्याला पत्र कोणी दिली, ती पत्र सुद्धा नरसाहेब एकदा दाखवा आरेतल्या लोकांना. बघा आरे हा जंगल आहे, जंगल राहायला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये माणसं पण राहतात. प्राण्यांची जर का आपण काळजी घेत असू तर माणसांची काळजी घेणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यापोटी जर का एका प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला आपण मतदान करत असू आणि लोकप्रतिनिधी जर का उरफाटा बघत असेल तर मला असं वाटतं आरे कॉलनीच्या प्रत्येक यादीतलं एक पण मत समोरच्या माणसाला मिळालं पाहिजे. सर्व मतं ही आमच्या बाळानर यांनाच मिळाली पाहिजे आणि ती भीती असा अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी अत्यंत जोशामध्ये आणि अत्यंत मोठ्या रीतीने आपण या ठिकाणी जमलात. आपली दिवाळी झालेली आहे, पण खरे फटाके आपल्याला 23 नोव्हेंबरला फोडायचे आहेत. आणि नरसाहेब उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वजण तुमच्याबरोबर त्यांच्या घरी हा जोश आपल्याला 20 तारखेपर्यंत ठेवूया. थोडीशी गेल्या वेळेला गल्लत झाली होती ती आपल्या मशाली बरोबर धनुष्यबाण पण होता. बऱ्याच लोकांना उद्धव साहेबांना मतदान करायचं होतं, बऱ्याच लोकांना महाविकास आघाडीला मतदान करायचं होतं, परंतु चुकून त्यांनी त्यांच्या लक्षात न आल्या कारणाने पटकन जे बटन दाबलं
धनुष्यबाणावर दाबलं. त्यामुळे आता उरलेल्या म्हणजे आजही आपला जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये 7-8% लोकांना अजून निशाणीचं नक्की कळत नाही. तर मला खास करून महिला आमच्या सर्व भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की घराघरामध्ये जाऊन आपण परत एकदा सांगायला पाहिजे की महाविकास आघाडीचं, उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेब साहेबांची निशाणी काय आहे. आता हल्ली काय होतं, पायाखाली वायू सरकली की लोक पर्सनल आरोप करायला लागतात. हे पर्सनल आरोप करण्याची सुरुवात एकदम घाणेरडी सुरुवात आजपासून त्यांनी केलेली आहे. आणि मला असं वाटतं या सभेत बसलेली आणि या जोगेश्वरी मधली प्रत्येक महिला ही बाळा नर यानं मतदान करून या पर्सनल आरोपाचं उत्तर देणार आहो की नाही. आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीने तुम्ही जो एक जोर दाखवला त्याला मी अभिवादन करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी बाळानर यांना आश्वासित करतो की नर साहेब तुम्ही उमेदवार म्हणून तुमचं काम करा. आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते किमान 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त लीड दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थोडं अंधेरी पश्चिमला सुद्धा एक बैठक आहे त्यामुळे आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी निघतो. धन्यवाद भैया, आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल. आज सर्व चार्ज झालेले आहेत. आपल्या अमोल भैया खासदारांसाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. अमोल भैयांनी जर हे भाषण लोकसभेला केलं असतं ना तर ते 48 मतं कमी झाली नसते. धन्यवाद भैया. आपण सांगितलं की 48 मतांच्या ऐवजी यावेळेला 48,000 मतांची आपल्याला बेगमी करून पुढे जायचं आहे आणि वाढीव मतही वाढवायची. आणि साहेब खरंच यांच्या पायाखालची जमीन आता निसटले, त्यांचे हातभर फाटले, हातभर त्यांचे फाटले. जे अपक्ष छोटे छोटे उमेदवार आहेत त्यांना धमक्या देण्यासाठी कार्यकर्ते पाठवले जात आहेत. त्यांना धमकीचे फोन दिले जात आहेत की बाबा तू सीट मागे घे, तू तुझा प्रचार करू नको. अरे तुम्ही प्रस्थापित ना, तुम्ही ब्रँड बनता ना, तर मग एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भीती तुम्हाला एवढी का वाटते. तुम्ही जर खरंच जर तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या विधानसभेमध्ये काम केलं असतं तर तुम्हाला ही भीती कदापि वाटली नसती. आणि हा प्रचार आपण सुरू करतोय, हा जो काही त्याचा अहंकाराचा जो बुरुज आहे तो आपल्याला 24 तारखेला ढासळून दाखवायचा आहे. हा बुरुज त्याचा आपल्याला पाडायचा आहे आणि त्याचा अहंकार या जमिनीवर आणून ठेवायचा आहे. आता काही मुद्दे राहिले नाहीत. आमचा एक सर्वसामान्य शिवसैनिक आणि एक जनस माणसांमध्ये नाचणारा एक कार्यकर्ता आज आमदार होणार ही त्याला चाहूल लागल्यावरती एखाद्याला मागे काहीतरी चुकीचं पसरवायचं, एखाद्याची बेइज्जती करायची. अरे हे प्रकार करून तुम्ही आमच्या उमेदवाराला अजिबात घाबरू शकत नाही. आमचा उमेदवार खमका आणि तोही एक कडवट शिवसैनिक आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि साहेब ही इकडची सर्वसामान्य जनता आणि संपूर्ण महाविकास आघाडी तुमच्या मागे ठामपणे उभी आहे. आणि आम्ही इथे तुम्हाला सगळं वचनबद्ध होतो की पुढच्या वेळेस हे आमचे फक्त उमेदवार नसतील, हे नगरसेवक नसतील, तर पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा प्रचाराला येऊ किंवा या सभेमध्ये भाषण करायला येऊ तेव्हा इथे आमदार अनंत बाळा भिकुंडर असतील. आणि खरंच हा बुरुज आपल्याला जर कोसळवायचा असेल, यांचा अहंकार आपल्याला मोडायचा असेल तर आपली जी निशाणी आहे, आपली जी मशाल निशाणी आहे, त्या मशाल निशाणी समोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे. बराच वेळेस आपण गोंधळून गेलोय. बऱ्याच कार्यकर्त्यांना शिवसेनेला मतं द्यायची होती पण त्यांनी चुकून का त्या गद्दारांच्या निशाणीवरती आपला टप्पा मारलाय. पण आपल्याला ती निशाणी आपल्याला घरोघरी पोचवायची आहे आणि आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. आपल्या लोकशाहीचं जतन करायचं आहे, आपल्या हक्काचं जतन करायचं आहे. आणि हे जी काही घराणेशाही यांनी लावली ना की माझ्याच घरात सगळं आता खासदार झालो, उद्या आमदारही घरातला, उद्या आणि कोणतरी घरातला नगरसेवक उभा होईल.
या घराणेशाहीला आपल्याला संपवायचं आहे आणि ही ते निष्ठा जिवंत आहे. शिवसैनिकांमध्ये निष्ठा जिवंत आहे आणि एकनिष्ठ शिवसैनिक काय असतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि साहेबांनी आता जाता सांगितलं की तो पेपर त्याच्या घरात टाकायचा आहे जाऊन. साहेब ही जबाबदारी माझ्यावर द्या. ज्या पेपरामध्ये आमदार बाळा अनंत बाळा नराशे तो पेपर साहेब मी त्याच्या मातोश्रीमध्ये तिकडे जाऊन मी टाकायला तयार आहे. साहेब ही सर्व जनता तुमच्या सोबत आहे. तुम्ही लढा. आपण ही सर्व संकट पार पाडू. त्यांना छाती पुढे करून आपण त्यांना लढू. आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. धडधडीत आणि कणखर असं वक्तृत्व आता झालेलं आहे. खरंच पेपर टाकायला येणाऱ्यांमध्ये संख्या ही वाढणार आहे असं मला वाटतं. इथे जमलेले सर्वजण, सर्व कार्यकर्ते, संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेतील सर्व करत असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार आहे. नाद करायचा नाही, हा बिलकुल नाही. कधी कुणाला कुठे घोडे लावतात, कुठे कुणाला माहिती पडत नाही. वायकरांना तर त्याच्या बाप झाल्यास माहिती पडणार नाही. मिलन साहेब, आपण आपली लढाई ही महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला न्याय देण्यासाठीची. आपली लढाई ज्या हरामखोराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण किल्ल्याच्या स्मारकाला पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, आपली लढाई त्यांच्या विरोधात आहे. आपली लढाई ज्या संविधान बनण्याची ज्यांनी भाषा केली, आपली लढाई त्यांच्या विरोधात आहे. ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या कारखाने गुजरातला घेऊन गेले आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करून ठेवलं, आपली लढाई त्यांच्या विरोधात आहे. आणि ह्या राजकारणाचा ज्यांनी वाटोळं करून टाकलं, त्या देवेंद्र फडणवीसची त्याच्या विरोधात आपली लढाई आहे. खरं छत्रपती शिवाजी महाराज, आई भवानी या माणसाला कधीही माफ करणार नाही. कारण या माणसाने या राज्याच्या राजकारणातलं एवढं वाटोळं केलं की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विष प्रयोग करून मारलं, त्यांच्या औलाद या ठिकाणी जन्माला आहे. आणि म्हणून विनय साळवीजी, राष्ट्रवादीची भूमिका जोगेश्वरी तालुक्यामध्ये दाखवा. लोकसभेला फार मोठी आपण भाषणं आपण या ठिकाणी केली. ही लोक फुटणारी नाही आहेत, ही निष्ठेचं प्रतीक आहे. यांना पैसे द्यायला तर काय द्या, हे बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत. आमच्या बघा कशा ताई दिसत आहेत. नर भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून, पदर धोचून, वेळ आला तर वायकराला आडवं करून, त्याच्यात काय आपल्याला भाषा करायची नाही. आपण या ठिकाणी राष्ट्रवादीची भूमिका, मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पुजारी साहेब बसलेत. आमच्या कल्पनात आहे. लोकसभेला आम्ही खूप मोठी भाषण केलं. किती मतांनी पराभव झाला? 48 मतांनी पराभव झाला दादा आपला लाडसाहेब. 48 मताने आम्ही फार लाजीरवाने झालो की मी माझ्या सर्व समोर बसलेल्या लोकांना तुम्ही अतिशय निष्ठेने काम करणार, पण त्याच्यापेक्षा जास्त मी व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांना नेत्यांना विनंती करेन की रात्र वैऱ्याची आहे. नर भाऊ, आपल्या समोर जो उमेदवार आहे हा अब्जोदीस आहे. याला पैसे खर्च करताना मागे पुढे बघणार नाही, त्याच्याकडे काहीच जाणार नाही. आपल्याला मेहनत ही फक्त आपल्या हातामध्ये आहे. या राज्यामध्ये 40% लोक अशी आहेत की ज्यांचा निवडणुकीशी आणि राजकारणाचा काही संबंध नाही. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. जी लोक सकाळी 7 वाजता आपल्या कामाला जातात, संध्याकाळी 7 वाजता येताना चपटी घेऊन येतात, मस्तपैकी जेवतात, बातम्या बघतात, ऍडव्होकेट साहेब रात्री जेवतात, नंतर बाकीची कामाला ते मोकळे होतात. आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपली भूमिका त्यांना सांगावी लागेल की आपण या जोगेश्वरी तालुक्यामध्ये नर साहेब सर्वसामान्य माणसाचा नेता, सर्वसामान्य कार्यकर्ता,
ज्याला उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीची तिकीट दिली, त्या नेत्याला निवडून का आणायचं आहे हे आपल्याला लोकांना बघून सांगावं लागेल. आपल्याला मशालच्या समोरचं बटन का दाबायचं आहे हे आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल. आणि म्हणून कल्पनाताई, आपल्याला फक्त व्यासपीठावर बसून जमणार नाही, तर लोकांच्या घरोघरी आपल्याला जाऊन पत्रका वाटून तुम्हाला द्यावं लागेल. मी व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व नेत्यांना, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, कुराड गावासारखा आम्ही एका भागामध्ये, खरं मला लढाई तुमच्या विरोधातच लढावी लागली त्या वेळेला, परंतु मी माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी एकदम सिंपल पक्का करून ठेवलेला. आणि आज खरोखर शिवसेना सोबत आली तर शिवसेनेकडून काम कसं करायचं हे शिवसेनेकडे शिकावं लागलं. गली गलीमध्ये बुतापर्यंत जाण्याचं काम शिवसैनिक करतात. शिवसैनिक पैशाची अपेक्षा करत नाहीत, शिवसैनिक वडापावची अपेक्षा करत नाहीत. या शिवसैनिकाला बाळासाहेबांनी घडवलेला हा शिवसैनिक आहे. आणि म्हणून त्यांच्या बरोबर आपण ज्यावेळी पाए अपने को उनके साथ में जाके लोगों के घर तक जाना पड़ेगा. और हमारे नर सबको महाविकास आघाडी येणाऱ्या 20 तारीखच्या निवडणुकीला नर सारखा कोकणात आहे का, कणकवली तालुक्यासारखा एक कणकवली म्हणून आठवलं म्हणून परत एकदा थोडं कणकवलीमध्ये नारायण राहिलेला पण आपल्याला तिकडे गाडावं लागेल. त्याला लय मस्ती आली आहे, लय बोलतोय, 2 चिरीमिरी, 4 आने 4 आने 8 आने 4 आने 8 आने 12 आने. नर साहेब, तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर साधं बोलून अजिबात जमणार नाही. साधा शब्द एकदम बेकार आहे, समजलं ना. कधी कधी वाहन पण हातात घ्यावी लागते, त्या वाहनेला काय हे बघायचं नाही. आणि जोगोश्रीमध्ये 100% तुम्हाला घ्यावी लागणार. कल्पना नाही, जोगोश्रीला ही 100% घ्यावी लागेल. तुम्ही कुठे कमी पडला तर मला सांगा. कुमार विलेज मध्ये माझ्याकडे सगळी मुलं चांगली आहेत, हा सगळी दमदार पोरं आहेत, लय लय मला पण जमते. मी आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो. नरभाऊ, 20 तारीखला आपल्याला सर्व चांगले मतदान करतील. आपण घरोघरी जाऊन लोकांच्या नरभाऊंच्या समोरचं बटन, मशालच्या समोरचं बटन दाबून आपण त्याला भरघोस मताने निवडून द्या एवढी अपेक्षा करतो. मला अंधेरी वेस्टला जायचंय. मी पुजारी साहेब शंभाजी, मी सगळ्यांची माफी मागून मी पुढच्या कार्यक्रमाला निघून. धन्यवाद. कि मैं 78 नंबर नहीं, बाकी 158 में जितने हमारे कार्यकर्ता है वो अपने पार्टी के लिए, अपने महाविकास आघाड़ी के लिए अगर दिन रात जो मेहनत किया, आज आने वाले अभी 20 तारीख और 23 तारीख को निकाला है. अगर 20 तारीख के अंदर जैसा मैंने कहा ऐसे नहीं, अपना काम था पूर्ण करने के बाद जिसने जो यहां पर उम्मीदवार खड़ा है, हमारे उम्मीदवार को हारने के लिए जो कोशिश करेगा उसका जवाब को बंद करना और उस चुनाव में, उस बस्ती में और महाविकास आघाड़ी के जो है ये मसाल चिन्ह में अपना बटन दबाने का काम हमारा कार्यकर्ता पूरा करेंगे. यही नहीं साथियों, पैसा का भी अभी जो है कहा है कि अभी कि वाइकर जी खानदान को खड़ा करना चाहता है. वाइकर अभी जाने के बाद उनका मिसेस आ जाएगी, ऐसा उनका काम है. इसके लिए 1.5 करोड़ रुपया उनको पैसे का कोई चिंता ही नहीं है. ईडी से बचने के लिए दल बदली हो गया. और अभी पैसा हमारे बस्ती में देने के लिए, तुम्हारा बस्ती में देने के लिए, और सभी हमारे जो लोग हैं 500-1000 रुपया देके अपना वोट छीनने की कोशिश करेगा. दोस्तों, ये सावधान रखिए कि उनको मुंह तोड़ जवाब देकर ये हमारे भैया जो है बाला नर जी को इस विधानसभा क्षेत्र में बड़े से बड़े ताकत पर उनको जीतने का काम हमारे कार्यकर्ता जरूर करेंगे. साथियों, हमारे तो जो है, मैं राजनीतिक जो है महाराष्ट्र लेवल पर और ऑल इंडिया लेवल पर मैं जाना नहीं चाहता हूं, क्योंकि हमारे पक्ष के मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के जो राज्यसभा के राज्य के हमारे सभासद कॉमरेड शैलेंद्र कांबले है, हमें यह मौका जरूर दे दिया है. जरूर आपके बीच में अगर मौका रहेगा तो मैं बस्ती में जरूर आगे की और कुछ बातें रखूंगा. लेकिन यही है कि ये विधानसभा क्षेत्र जीतने के लिए हमने जितना मेहनत जो लोकसभा में किया, वो ताकत एक ब्लॉक के साथ, एक साथ हिंदू मुस्लिम सिख ईसाई
सब खड़े रहकर हम इनको जिताएंगे। इसी वचन के साथ मैं दो शब्द समाप्त करता हूँ। इनकलाब जिंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोगेश्वरी का इतिहास बहुत आसानी से बदलता है। पिछला चुनाव अप्रैल में अमोल भैया 12,000 से यहां पे लीड लिए। उसके प्रमुख साथी विश्वनाथ सावंत जी, बालाधर जी और अब सभी लोग। आज स्थिति पूरी बदल गई है। मेरे पूर्व वक्ताओं ने बहुत कुछ बताया। मैं आपको, आप हर घर जाइए और हर घर जाके महाराष्ट्र का इतिहास बताइए। आज स्थिति क्या है मुंबई की? उद्धव ठाकरे जी ने, शिवसेना, कांग्रेस, एनसीपी सबने मिलकर मेहनत करके मुंबई महानगर पालिका की तिजोरी में 92,000 करोड़ रुपए रखा था, 92,000 करोड़। आज कितना करोड़ है? 5,000 करोड़। ये कहां जा रहा है? कौन सा डेवलपमेंट हुआ मुंबई का? ट्रोमा हॉस्पिटल रखा गया है, इसका हिसाब कोई पूछेगा कि नहीं? मैं चाहूंगा बालाधर जी महाराष्ट्र के विधानसभा में जाने के बाद ये पहला प्रश्न करें कि मुंबई की तिजोरी खाली कैसे हुई, पैसा कहां पे गया, सब बोगस बिल हुआ है, इसका हिसाब कोई लेगा कि नहीं? ये टैक्स पेयर का पैसा, हार्ड मनी है। सेकेंड इश्यू, ट्रोमा हॉस्पिटल। आज 400 करोड़ रुपए अगर उसमें लगा दिया जाए, मेरे को बार बार मैं कमिश्नर से बात करते रहता हूं, तो ये मिनी कूपर हो जाए, मिनी कूपर हॉस्पिटल हो जाए, सारी सुविधा उपलब्ध हो जाए। क्या हुआ? एकनाथ शिंदे जी के एक प्रमुख सहयोगी, अपनी तो सबसे भाईबंदी है, अपना तो सबसे भाईबंदी है। मैं भी आ रहा था ऑन द वे, तो बोले कहां जा रहे हो? मैं प्रिया दीदी के साथ था बांद्रा में, तो मैं बोला बालाधर जी के कार्यकर्ता सम्मेलन में जा रहा हूं। तो बोले क्या लगता है आपको? मैं बोला बालाधर 101% चुनाव जीत के आएंगे। बोले इतना विश्वास है आपको? मैं बोला 1000% विश्वास है। तो बोले आपको मालूम है रविंद्र भाई का बारे? बोला मैं जानता हूं, नंबर 1 का डरपोक, नंबर 1 का चोर, नंबर 1 चीटर। जितनी दुनिया में कमी है वो सब बाइकर में है, तो मेरे साथ रहा है। मैंने कभी गलत काम किया इसके सामने झुका नहीं, और जो गलत काम करता है उसको हमेशा झुकना पड़ता है, हमेशा झुकना पड़ता है। तो मुझे बोला कि एकनाथ शिंदे ने 300 करोड़ फंड दिया जोगेश्वरी को। मैं तो हिल गया। अब भी 2 घंटे पहले मैं ऑन द वे था, मतलब बांद्रा से अंधेरी, 300 करोड़ रुपया फंड। बालाधर जी, ये आपकी जवाबदारी है, आप आमदार होने वाले हो, 300 करोड़ का हिसाब लोगे कि नहीं? अगर ट्रोमा 400 करोड़ में मिनी कूपर हो सकता है, तो जोगेश्वरी का 300 करोड़ का हिसाब लेना पड़ेगा। आज महाराष्ट्र की तिजोरी का क्या हालत है? पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री पद से हटे, 56,000 कोटी कर्जा था। देवेंद्र फडणवीस जी आए, उसके बाद उद्धव जी ने ताबा लिया। जब उद्धव जी ने ताबा लिया तो 2 लाख करोड़ रुपए का कर्जा था महाराष्ट्र की सरकार में। उद्धव जी ने जिस दिन मुख्यमंत्री पद छोड़ा, उस दिन 1,92,000, मतलब 8,000 करोड़ कम किया कर्जा। और ये खोखा सरकार आई, एकनाथ शिंदे, अभी कितना कर्जा है 2 साल में? 8,43,000 करोड़, 1.5 लाख नहीं, 8,43,000 करोड़। करोड़ लाख में डर लगता है, पूरा महाराष्ट्र बेच डाला इन्होंने। इसका हिसाब लोगे कि नहीं? ये हर घर जाके समझाओ, महाराष्ट्र को बेचा है, निचोड़ा है, और एक एक आदमी अरबोपति खरबोपति बन गए। ये अंग्रेजों के समय अंग्रेज कहते थे ना, नवाब राजा महाराजा को भरपूर सुविधा शासन देते थे और गरीब को रोटी दाल भी नहीं, निचोड़ डालते थे, उसको नंगा भूखा रहते थे। ये एकनाथ शिंदे और चोर कंपनी ने किया, इसको बदला लेना है 20 तारीख को बालाधर को जिता के। कल एक स्टॉक एक्सचेंज के आदमी मेरे साथ बैठे थे, मुझे उन्होंने बोला कि साहब पूरा देश बिक रहा है, तो मैं बोला आप लोग वोट देना बंद करो कमल पे। मेरे अच्छे सहयोगी थे, तो कल उन्होंने मुझे बोला, तो मैंने तुरंत भेजा सबको। ओएनजीसी 63 ईयर्स में पहली बार 93,000 करोड़ में घाटे में गई है, और रिलायंस पहली बार
1,35,000 करोड़ फायदे में चलाई। क्या है, एयरपोर्ट, पोर्ट सब दनादन। हम लोग क्या करेंगे, गली पे बड़ा पाव के लिए मारामारी, गली में कोना। अरे ये क्या चल रहा है, ये क्या चल रहा है? इसके लिए मेरे बंधुओं, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता बालानर जी, विश्वनाथ सावंत जी और मेरे सभी सहयोगी, लक्ष्मण पुजारी साहब, सबका नाम मैं उल्लेख नहीं कर पाऊं, इनके नेतृत्व में जोगेश्वरी में 12,000 की लीड, घर घर जाके 48,000 से जिताना है बालानर को। और फिर 5 साल बालानर के ऊपर हंटर लेके खड़ा रहना है। 300 करोड़ का हिसाब, 92,000 करोड़ महानगर पालिका का हिसाब और 8 लाख करोड़ महाराष्ट्र का हिसाब, ये हम लेंगे। मेरे बंधुओं, मुझे पता है कि आप पूरी शक्ति से जुटे हैं और मैं भी आपकी ताकत में पूरी ताकत लगा दूंगा और निश्चित महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार आएगी। बहुत सारी शुभकामनाएं, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजेश जी, एकदम कडक आणि जबरदस्त भाषण राजेश। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामधील उमेदवार आनंद बाळानर, संघर्ष मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित आपल्या मतदारसंघामधील आपल्या रगरागिणी सगळ्या बहिणी, भावांनो, मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, आपणा सगळ्यांना मी सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम आणि लाल सलाम करतो। बंधू आणि भगिनींनो, मी काय आपल्या समोर भाषण करायला उभा नाही, परंतु आपल्याला काही अनुभवामधून शिकलं पाहिजे आणि या अनुभव आपल्या समोर गेल्या 4 महिन्यापूर्वीचा आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 5 उमेदवार, बरोबर ना, आणि एक काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव, सॉरी, ह्या 5ही मतदारसंघामध्ये 6ही मतदारसंघामध्ये सध्या माझं जाणं येणं आहे आणि तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करणं, आमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावणं, ही प्रक्रिया गेल्या महिन्यापासून आम्ही सुरू केलेली आहे। आता अजित रावराणेंनी इथे आपलं मत मांडलं। कालच दुपारी 12:30 वाजता, म्हणजे 12 वाजताच आम्ही शरद पवार साहेबांच्या घरी गेलो होतो, सिल्वर ओकवर। आमच्या पक्षाच्या वतीने नाशिक पश्चिम मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते, महाराष्ट्रातले प्रखर कामगार नेते डॉक्टर DL कराड यांचा उमेदवारी अर्ज भरला होता। सकाळी संजय राऊत यांच्या घरी भांडुपला गेल्याच्या नंतर दुपारी 11:30 पावणे 12 पर्यंत पवार साहेबांच्या इकडे आमची भेट होती आणि त्या ठिकाणी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत पण आले होते पवार साहेबांना भेटण्यासाठी, की आता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक एकीने लढायची आहे, जिद्दीने लढायची आहे आणि पूर्ण ताकदीने लढायची आहे। ह्याचा सखोल विचार करण्यासाठी काल आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लोक आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की नाशिक पश्चिम मधून डॉक्टर DL कराड, तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्या, पुढे बघू आपण काय करायचं, एवढा शब्द दिला आणि आम्ही डॉक्टर DL कराड यांनी ठरवलं तिथे बडगुजर नावाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी पाठिंबा द्यायचा, हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्पष्टपणे काल भूमिका घेतली। ही भूमिका का घेतली? आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 2 जागा लढवत आहोत। एक जागा डहाणूमध्ये
जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान आमदार आहेत विनोद निकोले आणि ज्यांनी सुरगाण्यापासून ते मुंबईपर्यंत लाल वादळ घेऊन आले होते 50,000 लोकांचं, त्याचे नेते काँग्रेस जेपी गावित हे कळवण मधून निवडणूक लढवत आहेत. अशा 2 मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय आणि ते महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही लढवतोय. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे की मताचं विभाजन होता कामा नये, मतं विभागली जाता कामा नये. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही आपल्याला किंमत मोजावी लागेल ती मोजण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 12-13 ठिकाणी फॉर्म भरले होते. बाकीच्या सगळ्यांना कालच आम्ही सूचना पाठवल्या की सगळ्यांनी आपले आपले अर्ज मागे घ्यावे. सगळ्यांनी अर्ज मागे घेतले. फक्त एकच ठिकाणी जिकडे कॉम्रेड नरसई आडम तेही कामगारांचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी या सोलापूरमध्ये ज्या बिडी म्हणणाऱ्या महिला आहेत अशा महिलांसाठी 10,000 आणि 30,000 घराची योजना केली आणि ती वास्तवामध्ये आणण्याचं काम केलं. आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला तिथे सपोर्ट दिला होता, तरी देखील तिकडच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला नाही. मग आम्ही ठरवलं की आमची मैत्रीपूर्ण लढत होईल. हा राजकीय निर्णय आहे. मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की 1-2 ठिकाणी असं होऊ शकतं, परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित ठिकाणी होऊ शकणार नाही. हे पूर्णपणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कामाला लावलेलं आहे. आता मी येतो आपल्या या उत्तर पश्चिम मतदारसंघामधील 6 मतदारसंघामध्ये. आपल्याला गाफील राहायचं नाही. मी शब्द काय वापरतो, गाफील राहायचं नाही. मी आपल्याला 2-3 प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं आपल्याकडून जोरात आवाजामध्ये पाहिजेत. आपल्या उमेदवाराला विजयी करायचा आहे ना? जरा सगळ्यांनी हात वरती करून. या ठिकाणी 1200 लोक बसलेत. 1200 लोक, 1200 ते 1300 लोक. आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे? 12 गुणिले 5, 1200 गुणिले 5 किती होतात? गणित मला माहिती नाही. किती गणित होतं? ताई सांगा ना. हा किती होतं? 12 गुणिले 1200 गुणिले 25 किती गणित होतं? आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोचलं पाहिजे. आणि मी शब्द काय वापरला होता, आपण गाफील राहता कामा नये. काय राहता कामा नये? पैशाचा अमाप वाटप होईल, पैसे वाटले जातील. कालच मला माहिती पडलं आणि आता राजेश शर्माजींनी सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये करोडो रुपये अगोदर वाटलेले आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्रावर 1.5 कोटीचं कर्ज, 1.5 कोटीचं कर्ज. विचार करा महाराष्ट्राची काय अवस्था केलेली आहे. आणि म्हणून आज आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख यांनी कोल्हापूरला जाऊन त्या ठिकाणी आईचं दर्शन घेतलं, नारळ वाढवलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहे आणि जो मुंबई जिंकेल तो महाराष्ट्र जिंकेल. आणि म्हणून मुंबईसाठी कुठलीही जागा आपल्याला सोडता कामा नये. महाविकास आघाडीची बांधवांनो, जरी आपण जोगेश्वरीतले मतदार असलो तरी बाजूच्या अंधेरी पूर्व मधल्या मतदारसंघाचे आपले मित्र मैत्रीण दोस्त बंधुभाव असतील त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपण वर्सव्यामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी गोरेगाव आणि दिंडोशी मध्ये मतदान आपला विचार पोहोचवण्याचा आणि मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे अंधेरी पश्चिम मध्ये देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच या मुंबईमध्ये आणि या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये आपण 6च्या 6 आमदार पाठवून या ठिकाणी आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये बनवू शकतो.
हे करणार आहात की नाही आपण? हो, जरा जोरात बोला. आमच्या ताई जर उतरल्या, आमच्या रगडागिनी जर मैदानात उतरल्या तर निश्चितपणाने आपण बदल करू. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही आमची जबाबदारी, आम्ही आमचं कर्तव्य मांडतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवाची किंवा कुठल्याही पर्वा न करता कोणी किती मोठा समोर असेल, महाविकास आघाडी शिवाय आपल्या समोर तरुणापाय नाही, कुठला पर्याय नाही. आणि महाविकास आघाडीसाठी जेही कष्ट उपासायला लागतील ह्या येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते उपसण्याचं काम आपण केलं पाहिजे. जाहीर सभा होतील, अशा नाके सभा होतील. आता आज कार्यकर्त्यांची सभा झालेली आहे. इथून जाताना आतापासूनच आपण आपल्या वस्त्यांमध्ये तळ ठोकून बसलं पाहिजे. तळ ठोकून बसलं पाहिजे. आपले किती मतदार एखाद्या मतदार यादीमध्ये 800, 900, 1100 मतदार आहेत. त्या 800, 900, 1100 मतदारापैकी आपले मतदार हे 800 ते 850 मतदार त्या मतदार यादीतून आपण कसे काढू शकतो याचं नियोजनाला आतापासून बसलं पाहिजे. आणि तरच बाळानर सारखे, आनंद बाळानर सारखे जे कष्टाने कार्यकर्ता, एक सर्वसाधारण शिवसैनिकाच्या माध्यमातून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना या पदावर आणून ठेवलेलं आहे, त्याला साजेसं काम आपल्याला या येणाऱ्या दिवसामध्ये करायचं आहे. आणि म्हणून त्याच्या तयारीसाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि ते जर आपण केलं, त्या कामाला जर लागलो तर आपला विजय कोणी रोखू शकत नाही. आज आपण बघतो त्या अंधेरी पूर्वमध्ये काय काय नाटक चाललंय. तो मूर्ती पटेल, आता इथे आमचे काही कार्यकर्ते आहेत हरिनगर, शिवाजीनगर मध्ये गेली 1.5 वर्ष 2 वर्षापासून 128 रूम SRAचे ह्या माणसाने विकून खाल्लेले आहेत. हे कुणाचे आहेत? तुमचे, आमचे, विचाराच्या गरिबांचे. ते आज परागंद आहेत, आज बाहेर राहत आहेत. त्याच्यासाठी हा कार्यकर्ता याला विचारा, SRA मध्ये किती आम्ही संघर्ष केलेला. त्या मूर्ती पटेलच्या विरोधात बोलणारा जर तिकडे कोण असेल तर मी बोलणार आहे. त्या ठिकाणी जाहीरपणे बोलणार आहे की ह्याला अटक करा म्हणून. त्याला संरक्षण कोणाचं आहे? देवेंद्र फडणवीसचं संरक्षण. तो भारतीय जनता पार्टीचा नेता आहे ना, मग तो एकनाथ शिंदेचा उमेदवार कसा होऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. शिवसेनेच्या समोर, शिवसेनेच्या नावाने अशा पद्धतीचा बुद्धिभेद करण्यासाठी उमेदवारी द्यायची. या ठिकाणी जसे वायकरांची मिसेस उमेदवार, त्या ठिकाणी मोर्जी पटेलला उभा केला. आणि कुठे काय काय उभं केलंय त्याच्या विरोधात आपण जाणीवपूर्वक बंधू आणि भगिनींनो आपण विचार करणं गरजेचं आहे. ही राजकीय लढाई, ही अशी तशी लढाई नाही. या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी लढाई. मी शब्द बरोबर सांभाळून वापरतोय की ही राजकीय लढाई. आणि राजकीय लढाई आपल्याला प्राणपणाने लढावी लागेल बांधवांनो. आणि ते करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. कोण? मुर्जी पटेल संरक्षण मिळवण्यासाठी तो उमेदवारी घेतो. संरक्षण मिळालं पाहिजे. करोडोचा घोटाळा केला त्या हरामखोराने, लोकांचे पैसे लुबाडले, लोकांची घरं लुबाडली. आणि आपण त्याच्याकडे जातो बोर्ड घेण्यासाठी, गणपतीचा उत्सव आणि हे करण्यासाठी. आपण स्वाभिमानी असलं पाहिजे. बाळासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलंय ना? शिकवलंय की नाही? आपण स्वाभिमान असलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे. आणि म्हणून स्वाभिमानी बनून आपण आपला बाणा दाखवला पाहिजे. आणि ही राजकीय लढाईसाठी आपण आता उतरलं पाहिजे. भरपूर झाले आता काय देवदर्शनाच्या या वाऱ्या. आपण करू देवदर्शनाच्या वाऱ्या. आपण करायला काय, आपल्याला काय होऊ शकत नाही का या मुंबई शहरामध्ये? पण कुणावर आश्रित राहून करू नका माझ्या बांधवांनो. कुणाचे आश्रित होऊ नका. मुर्जी पटेलांनी भरपूर पैसा टाकलेला आहे. बघू आता तुझ्या पैशाचं काय होतंय. आम्ही तिथे पण कंबर कसलेली आहे आणि कामाला लागलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे महाविकास आघाडी मधल्या.
मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते असतील, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी हातामध्ये हात घेऊन आपण आपल्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्याचं काम करून महायुतीला या महाराष्ट्रामधून आपल्याला हाकलून देण्याचं काम करायचं आहे. अरे देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मणी जात वर्चस्ववाद मानणारा, अशा पद्धतीने जातीपातीचं राजकारण करणारा, ह्याला उकसवणारा त्याला उकसवणारा, ओबीसीला सांगतो मराठ्यांना सांगतो आरक्षण देणारा, अरे काय लावलंय तू? जातीपातीचं राजकारण केलं तुझ्या सत्तेसाठी, हे आपण समजलं पाहिजे बांधवांनो. आणि म्हणून ब्राह्मणी जात वर्चस्ववाद, जय छत्रपती शाहू महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज, फुले आंबेडकर, या लोकांनी या जो ब्राह्मणी जात वर्चस्ववाद आहे हा नाकारला आणि बहुजनांना एकत्र करण्याचं काम केलं. जे काम बाळासाहेबांनी केलं, जे बाळासाहेब ठाकरेंनी केलं, या बहुजनांना एकत्र केलं आणि शिवसेना नावाची संघटना उभी केली. कामगार कष्टकरी वर्गातल्या आपल्या सगळ्यांना एकत्रित केलं. त्याची आपण सगळ्यांनी बूथ राखली पाहिजे आणि त्याच्यासाठी बांधवांनो आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. आपल्या हातामध्ये आजपासून 14 दिवस बाकी आहे. एक एक दिवस आपल्यासाठी मोलाचा आहे. एक एक दिवस आपल्याला झोपताना उठताना आपल्या डोक्यामध्ये हा विचार असला पाहिजे, आपण आपल्या उमेदवारासाठी आणि महाविकास आघाडीसाठी आपण प्राणपणाने काम करूया. आपण जिद्दीने आपल्या लढाईमध्ये, या संघर्षामध्ये, या समरमध्ये आपण जे आहे आपल्याला झोकून देऊया. एवढंच या ठिकाणी मी माझे विचार व्यक्त करून आपले उमेदवार आनंद बाळानर यांना आपण प्रचंड भारी मताने आपण या ठिकाणी निवडून आणूया आणि महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडवून आणूया. आणि आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार जे या महाराष्ट्राचे खरे जाणते राजा आहेत आणि काँग्रेस पक्ष याच्या माध्यमातून आमच्यासारखे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष याची ही जी एकजूट आहे ही एकजूट महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये जाऊ द्यात आणि या ज्या जात ब्राह्मण्य वर्चस्ववादी मनुवादी विचाराला गाडण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया. एवढंच या ठिकाणी मी आपले विचार व्यक्त करतो. आपली रजा घेतो. इन्कलाब जिंदाबाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. अरे आवाज कुणाचा? खूप सुंदर आणि धडधडीत असं भाषण आणि वक्तृत्व कांबळे साहेबांनी केलं आणि दिशा दिली. ज्या जोगेश्वरी एक खासदार किंवा आमदार पाहिजे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते काम आपल्याला करायचं आहे. आणि मी खास करून जो या ठिकाणी मागून घेतलाय वेळ 5 मिनिटं, मी बाळानर आमचे शिवसेना आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याबद्दल बोलणार आहे. कारण त्यांच्याबद्दल मी जेवढं बोलू शकतो तेवढं कोण बोलू शकणार नाही. आम्ही दोघे मित्र आहोत. उद्धवजींनी पण विचारलं, अरे तुम्ही दोघे एकत्र आहात ना? मी बोललो, साहेब पहिले पण एकत्र होतो, आता पण आहे आणि पुढे पण आहे. बाळानर हे असे कार्यकर्ते आहेत की त्यांना लोकांच्या ज्या काही समस्या असतात, प्राथमिक गरजा असतात त्या माहिती आहेत. 10 वर्ष ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि आता 3 वर्ष जरी नगरसेवक नसले तरी नगरसेवक सारखाच काम करतात, दिवस रात्र लोकांमध्ये असतात. असा कार्यकर्ता जर आमदार झाला तर तो लोकांचं गल्ली ओळात गटारात कुठे जाऊन काम करू शकतो, त्याच्याकडे तुम्ही हक्काने जाऊ शकता. असा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे की तो आमदार होईल, त्याला लोकांची अगोदरच जाण आहे कामाची. आणि त्यामुळे बाळानर यांना आपल्याला आमदार बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यांचं कर्तव्य नंतर हे होईल की ते आमदार झाल्यानंतर आपली कामं करतील. हा माणूस असा आहे की आजही नगरसेवक पद जरी नसलं तरी त्याला कोणीही किती रात्री अपरात्री फोन केला तरी तो फोन उचलणार, तिथे जाणार, मदत करणार, महानगरपालिकेत जाणार, म्हाडामध्ये जाणार, SRA मध्ये जाणार.
सर्व गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये लोकांची कामं घेऊन जाणार आणि असा हा तळागाळातला कार्यकर्ता आहे. आणि ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांना तिकीट दिली शिवसेनेच्या आमदारकीची. फार मोठी गोष्ट आहे, कारण शिवसेनेतच असं होऊ शकते की एखाद्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला पण शिवसेनेने आतापर्यंत मोठं केलंय आणि ही परंपरा आजही बाळारनर यांच्या रूपाने चालू आहे. कारण उद्धवजींना त्यांच्या मनात होतं की एखाद्या सामान्य शिवसैनिकाला आपण आमदार करू, आणि ती गोष्ट त्यांनी बाळाच्या रूपात बघितली आणि त्याला तिकीट दिली. आणि तिकीट दिल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जबाबदारी आहे की त्याला निवडून आणणं. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमलोय. 1200 खुर्च्या आहेत. 1200 लोक तर आहेतच आहेत, 100-200 लोक उभे पण आहेत. म्हणजे जवळजवळ 1,500च्या आसपास या ठिकाणी आपण लोक आहोत जमलोय पब्लिक. आणि हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे गाडीवरून आणलेले लोक नाही, हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ते स्वतःमुळे या ठिकाणी आलेले. त्यामुळे मगाशी काहीतरी गणित सांगितलं की 1200 गुणिले 25, एक कार्यकर्ता असा आहे आपला, एक कार्यकर्ता सगळ्या पक्षांचे, तो 25 नाही 50 नाही 100-150 मतं आणू शकतो. आणि त्याचे जर गणित केलं तर बघा किती संख्या होईल. जोगेश्वरी विधानसभा 11,200ने लोकसभेमध्ये आघाडी आहे, पण ही आघाडी 11,200 आघाडी आहे म्हणून ती आघाडी कशी वाढेल, ती 25,000 कसं होईल ते बघणं फार गरजेचं आहे. आपल्याकडून ज्या काही चुका होतात ना त्याच्यातून आपण सुधारायचं असते. त्या चुका लोकसभेत काही झाल्या असतील, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये फक्त विचार करा की आपण कुठे कमी पडलो, आपल्याकडून काही चूक झाली का. चूक झाली असं मी म्हणणार नाही, तुम्ही सर्वांनी मेहनतीने काम केलंय, पण नकळत आपल्याला प्रत्येकाला असं मनात वाटत असेल अरे मी जरा जरी मेहनत केली असती ना तर 48 मध्ये मी नक्कीच काढू शकले असते. करायची संधी आपल्याला मिळाली आहे. खरं म्हणजे एक निवडणूक झाली की 5 वर्ष लागतात निवडणूक यायला. नगरसेवकाची 8 वर्ष वाट बघतो आपण, निवडणूकच होत नाहीये. पण आपल्याला 4 महिन्यात संधी मिळाली. अमोल भैया फक्त 48 मतांनी हरल्यानंतर 4 महिन्यामध्ये फक्त ही विधानसभा आहे आणि आपण तो पराभव विसरलेलो नाही. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये सर्वांनी मनापासून सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करणं फार गरजेचं आहे. जशी या ठिकाणी आपण एकजूट दाखवली आहे तशी येणाऱ्या प्रचारातही एकजूट दाखवून आपल्याला आपल्या हक्काचा आमदार निवडून आणायचा आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्या मनामध्ये निश्चयच करून आलाय की आपल्याला आपला हक्काचा आमदार पाहिजे. जर या जोगेश्वरीमध्ये आपल्या हक्काचा आमदार नसेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, त्यावेळी आपला प्रतिनिधी तिथे नसेल. त्याची काळजी घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि त्या सरकारमध्ये जोगेश्वरीचा बाळा नर पाहिजे. याच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झालेला आपल्याला जर बघायचा असेल तर आता चूक करू नका. मगाशी जेवण लाड यांनी उल्लेख केला, हे 2 शिवसेनेच्या या जोगेश्वरीतील काय शब्द वापरला यानं ते थांबले. आणि म्हणून आम्ही सर्व असं नाही, तुम्ही सर्वजण आहात, विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते एक शिवसैनिक या ठिकाणी निष्ठेने थांबलाय. आणि त्यांच्यामध्ये आम्ही त्यांचं जरी नेतृत्व करत असलो तरी त्यांची जी ताकद आहे ती आमच्या पाठीमागे आहे. म्हणून आम्हाला ऊर्जा मिळते की आपणही यांच्यासाठी आणि पक्षासाठी काम करायला पाहिजे. कारण जी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, वाढवली, त्याच्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोगेश्वरी एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1968 सालामध्ये राजेश्वर रागेंद्रांनी निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. तिथपासून आजपर्यंत नेहमी जोगेश्वरीमध्ये शिवसेनेचा प्रतिनिधी हा निवडून आलेला आहे. ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत करावी लागेल. फक्त 15 दिवस सर्वांनी आपल्या आपल्या विभागामध्ये वेळ द्या
पुढची 5 वर्ष आमदार आपल्याला वेळ देतील आणि जी कामं काय आपली रखडली आहेत, भरपूर कामं या जोगेश्वरीमध्ये ते SRA असतील, बाकीची बरीचशी लोकांच्या नेहमीच्या गरजेची कामं झालेली नाही आहेत. ती कामं नक्कीच बाळानर आमदार झाल्यानंतर होतील. आणि या ठिकाणी बरेच वक्ते आहेत आणि त्यात करून आमचे शिवसेना नेते परब साहेब या ठिकाणी आलेत. मी पुढचं जे काय आहे, आज बाळानर यांना आम्ही सर्वांनी सांगितलंय की तुझ्या मनात जे काय आहे ते तू बोल, भाषण करू नको, मनात जे असेल ते बोल. म्हणून मी जास्त काही बोलत नाही, मी त्याला वेळ देतोय आणि आपल्याला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेळावा, त्या मेळाव्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित माननीय शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर परब साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि येणाऱ्या 20 तारीखपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढील काम करून खऱ्या अर्थाने ह्या जोगेश्वरीमधली हुकुमशाही, दडपशाही संपवण्याचं काम आपल्याला करणार आहे. आणि मला वाटतं वेळ फार कमी आहे, मी जास्त बोलणार नाही. एवढं निश्चित सांगेल की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमातून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्या कामाचं, त्याच्या निष्ठेचं मूल्यमापन करून त्याला उंच ठिकाणी बसवलं. त्याची अनेक उदाहरणं आहेत. एक सर्वसामान्य शिवसैनिक लोकसभेचा सभापती देखील होऊ शकतो हे शिवसेनेने दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज जोगेश्वरीमध्ये एक वेगळे चैतन्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक या ठिकाणी काम करत असता आज आमदारकीची तिकीट मला दिली आणि हा बहुमान मी माझा न समजता या संपूर्ण जोगेश्वरीमधील तमाम शिवसैनिकांचा, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माता भगिनींचा आहे, सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आहे, जनता जनार्दनाचा आहे. त्याचं कारण मी हा मोठेपणा ज्याच्याकडे असतो त्याचा परमेश्वर कधीतरी त्याचं कल्याण करतो. त्याचं एक कल्याण आता या जोगेश्वरीमध्ये झालेलं आहे आणि आपण पाहिलेलं आहे. मला वाटते गेल्या अनेक वर्षापासून या शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेने या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी निवडून दिला. 32 वर्ष या ठिकाणी इथे सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आज ती सत्ता आणि ती प्रतिष्ठा आज शिवसेना कमजोर करण्यासाठी, शिवसेना संपवण्यासाठी वापरली जाते. याचा तीव्र राग संपूर्ण शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जोगेश्वरीकरांवर आहे. आणि मला वाटतं त्याचा वचपा काढण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी वाट पाहतोय आणि मला वाटते येणाऱ्या 20 तारीखला त्याचा हिशोब हा होणार आहे, हा आपल्याला करायचा आहे. परंतु एक पथ्य पाळायचं आहे, कोणत्याही प्रकारे गाफील न राहता. आज बाळानर जरी उमेदवार असला तरी आपण सगळेजण उमेदवार आहात असं समजून प्रत्येकाच्या घरी जाऊन शिवसेनेची, महाविकास आघाडीची निशाणी आहे मशाल, या मशालला मतदान करायचं आहे. मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने हे आशीर्वाद आपल्याला जोगेश्वरीला भयमुक्त करणार आहे. त्याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करत असताना जे स्वतःला मोठे समजत आहेत, एक ब्रँड समजत आहेत, खऱ्या अर्थाने ब्रँड ही व्यक्ती नसून ती खऱ्या अर्थाने शिवसेना ब्रँड आहे हे आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. जोगेश्वरीकरची जनता ही जनता ब्रँड आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मित्रांनो, फार वेळ कमी आहे. मी म्हणा, विश्वनाथ सावंत म्हणा, KL पाठक असतील, ही सर्व मंडळी गेल्या अनेक वर्षापासून एक शिवसेनेचं कुटुंब म्हणून ज्या माणसाच्या बरोबर काम केलं, ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, हा व्यक्ती एवढा खालच्या दर्जाचा असेल असं कधीही कोणाला वाटलं नाही. एवढं प्रेम आम्ही या शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलं. मला वाटतं नीतिमत्ता घसरायची किती घसरायची, म्हणजे स्वार्थ किती असावं याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 10 मार्चचा दिवस आपण आठवला. मला वाटतं 9 मार्चला उद्धव साहेब जोगेश्वरीमध्ये आले होते. उद्धव साहेबांच्या पाठीमागे असा हात पकडून उभे असताना आणि दुसऱ्या दिवशी पक्षांतर केलं.
ज्या व्यक्तीला शिवसेना प्रेम करते त्याला उंचावर नेऊन सुद्धा ठेवते आणि जमिनीवर देखील आपटते. याचं उदाहरण जोगेश्वरी शिवसेनेने दाखवून दिलं आहे. ज्या वेळेला शिवसेनेमध्ये होते त्या सगळ्या शिवसैनिकांनी त्यांना हातावर नाचवलं, परंतु ज्या वेळेला शिवसेना सोडून दुसरा मार्ग पत्करला त्यावेळेला एकही शिवसैनिक न जाता त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपटवलं आहे. मला वाटतं अमोल भैयांचा जो पराजय आपल्याला पत्करावा लागला हा पराजय आपला नाही, हा आपला विजयच आहे. परंतु या महाजोड्या सरकारच्या माध्यमातून जे अधिकार होते त्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून ही सत्ता किंवा खासदार या ठिकाणी बनले गेले आहेत. यांचे फार दिवस कमी आहेत. त्याचं कारण अनिल परब साहेबांचं मार्गदर्शन आहे. कोर्टाचा निर्णय निश्चितपणे लागणार आहे आणि पुन्हा एकदा अमोल भैया या ठिकाणी खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. हा आपला विजय त्यावेळेला नक्की साजरा करू. मित्रांनो, आज आपल्याला खास करून सांगतो, मला अनिल परब साहेबांच्या मार्गदर्शनाकडून खाली आम्ही गेल्या अनेक वर्ष काम करतो. मला प्रत्येकजण म्हणतो अरे बाळा साधा आहे साधा आहे साधा आहे. मी खरोखर साधा आहे, माझं राहणीमान साधा आहे, पण मी भेगड नक्की नाही आहे. अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी दाखवलेली आहेत. कारण माझ्यावर साधी एक कुठली शिवीगाळी केल्याची किंवा भांडून केल्याचं एक NC पोलिसांना नाही आहे. पण सामाजिक काम करत असताना माझ्यावर 18 केसेस आहेत. माझ्यावर तडीपारी झाली आहे आणि ती तडीपारीतून मला मोकळं कोणी केलं आहे? परब साहेबांनी केलं आहे. मला अभिमान वाटतो की मी ज्या काही केसेस माझ्यावर झाल्या त्या समाजासाठी झाल्या. परंतु जे स्वतः प्रतिष्ठित समजतात किंवा इथलं संस्थानिक समजतात त्या संस्थानिकांनी जे काही केलं आहे ते स्वार्थासाठी केलं आहे. त्याच्यामध्ये जोगेश्वरीकरांचा जो काही श्रम होता त्याचा वापर करून केला आहे. आणि मला एकाही आमच्या पाठीमागे आज सुद्धा आम्ही अभिमानाने कुठे जायचं असेल, प्रामाणिकपणे जायचं असेल, बिंदास जातो. त्याचं कारण अनिल परब साहेबांसारखा एक शिवसेना नेता आमच्या पाठीमागे खंबीर आहे. शिवसेनेसाठी आम्ही काम करू आणि तिथे कुठे अडचणीत सापडू तर आमच्या पाठीमागे पाठी राखा म्हणून अनिल परब साहेबांसारखे नेते आमच्या पाठीमागे आहेत. पण या ठिकाणचे 32 वर्षापासून काम करणारे, निवडून येणारे आणि संस्थानिक समजणारे जे मागचे आमदार होते आणि एका शिवसैनिकाला तरी बाहेर काढलं नाही, एका शिवसैनिकाला. आणि जर एखादं आंदोलन करायचं असेल, आंदोलन करायला गेले तर तुम्हाला सांगितलं होतं कोणी? खऱ्या अर्थाने शिवसैनिकाने कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते. परंतु ताकद सोडा, हे स्वतःच्या स्वार्थावर एवढे बुडून गेले होते. यांना फॅमिली, स्वतःचं कुटुंब, हम दो हमारे दो आणि हम दो आम्ही हमारे चार, ह्याच्याशिवाय यांना काय दिसत नाही. मला वाटतं हे कुठेतरी दाखवून द्यायची वेळ, ही खतखत आपल्याला 20 तारखेला काढायची आहे. मित्रांनो, एवढं सांगेल, निवडणूक आली आहे, निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रचार वगैरे सगळे चालू आहे. परंतु एवढ्या डरपूक माणसांच्या समोर आपल्याला म्हणजे एवढा डरपूक माणूस आहे की हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. आणि निश्चितपणे सांगतो, त्यांनी आज पण जर ब्रँड म्हणून सांगत असेल तर जोगेश्वरीच्या विभागातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न का सुटले नाहीत, ते कसे सोडवले पाहिजेत, ते कोणते प्रश्न आहेत, जनतेच्या मनातले कुठले आहेत आणि तुम्ही राबवलेले कुठले आहेत, या सगळ्याची समोर करायचं असेल तर माझी तयारी आहे. या मैदानामध्ये या, मी चॅलेंज देतो आणि ते तुम्ही ते दाखवा, मी जर दाखवतो. एक सर्वसामान्य कुटुंबातला बाळा आज जनता जनार्दनच्या मनामध्ये त्याचं घर कुठेतरी स्थान आहे आणि हे स्थान आपल्याला कुठेतरी भारी पडणार आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कुठेतरी कुरघोडी करायची सुरुवात झाली. मित्रांनो, विकासावर मी खूप बोलेन, कारण 30 वर्ष ज्या विभागामध्ये एक प्रगती काम करतोय, 15 वर्ष आमदार आहे, तर जोगेश्वरीतला एक रस्ता आमचा रुंदीकरण झाला नाही, एक रस्ता नवीन झाला नाही, एक गार्डन नवीन आपल्या ताब्यात आलं नाही. आज आमच्या अनेक समस्या या ठिकाणी पडलेल्या आहेत. परंतु त्याच्यावर कुठलाही लक्ष न देता एक भावना होती की माझ्याकडे कोण येईल त्याचं मी काम करणार, माझ्या पायाखाली येईल त्याचं मी काम करणार, माझ्याकडे येणार नाही त्याला तुच्छ लेखलं, म्हणजे हे लेखाचं काम, हे सगळं चालू आहे. मला खेद वाटतो, मला निषेध करावासा वाटतो. कारण गरिबी श्रीमंती ही कोणाच्या याच्या नशिबावर दिलेली नाही. ते परिश्रमाने जो माणूस मिळवतो तो ते कष्टाने मिळवतो, ते त्याचं क्रेडिट असतं, तो त्याची तुलना कोणी करू नये. मला वाटतं, मी खरोखर सांगतो आणि अभिमानाने सांगतो, मी पेपर विकत होतो आणि मला कुठल्याही लाज वाटत नाही. पेपर विकत होतो, शिवसेनेच्या आशीर्वादाने मी आज या स्थानावर आहे. परंतु जे स्वतःची काय अवकाश होती, स्वतःची काय परिस्थिती होती, हे दडवून ठेवून आमच्या कमरेत सोन्याच्या साखळ्या होत्या, आमच्याकडे सोन्याचे चमचे होते म्हणून सांगणारे हे माणूस, हे व्यक्ती आज
संपूर्ण जे खाल्लेल्या ताटामध्ये छेद करून आज दुसऱ्याची भांडी घालायला गेले. त्यांना जागा दाखवायची गरज आहे. खास करून सांगतो आज या ठिकाणी बहादुर साहब आगे बढ़ो, बहादुर साहब आगे बढ़ो. आज मला एक पत्रकार भेटले. आज सकाळी मी इथे भाषणाला यायच्या अगोदर पत्रकार भेटले आणि पत्रकार म्हणाले आज जोगेश्वरीमध्ये एक वेगळं वातावरण आहे, गुरु शिष्याची लढाई आहे. मी म्हटलं गुरु शिष्याची लढाई नाहीये. लढाई कोणाची होते? तो शिष्यापेक्षा गुरु वरचढ असतो त्यावेळेला लढाई होते. परंतु इथे आमचा गुरु पळून गेलाय. त्याच्यामुळे मी शिष्य जरी असलो आणि कुठलाही गुरु 52 हात शिष्याला शिकवत नाही. परंतु यांनी शिकवले नसतील तर मी 52 नाही, मी 53 हात शिकलोय. या समाजाच्या व्यथा, जोगेश्वरीकरांच्या व्यथा, जोगेश्वरीमधले प्रश्न, जोगेश्वरीमधल्या अडचणी या मला जेवढ्या माहिती आहेत त्या तुम्ही समोर या, मी येतो आणि सांगूया. आणि कशा सोडवता येतील ते तुम्ही सांगा तर मी सांगतो. मित्रांनो, या ठिकाणी जी जोगेश्वरीतील जनता आमच्यावर वर्षानुवर्ष प्रेम करते, वर्षानुवर्ष आम्हाला आशीर्वाद देते. बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आपण त्याच्या पाठीमागे जातो आणि त्या लोकांच्या भावनांशी आपण खेळ करतो. हा खेळ तथापि ही जोगेश्वरीतील जनता ही सहन करणार नाही, हा विश्वास माझ्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही आणखी किती आमिष द्या, आज तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे हे सत्य आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक पातळीवर जाऊन जे काही राजकारण करताय, अरे आम्ही तुमच्याबरोबरच होतो, आम्ही सगळं बघितलं, आम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही काय करू शकता. पण तुम्ही जे कराल ते सहन करायची बाळामध्ये तयारी आहे. कारण बाळा एक हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसैनिक आहे. माननीय अनिल परब साहेबांचा आशीर्वाद, त्यांची पाठराखण माझ्या पाठीमागे आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणाच्याही बापाला घाबरत नाही. शेवटी एवढं खरं आहे, तुम्ही किती पैसे कमवा, तुम्ही किती मोठे व्हा, किती लोकांना नाडा, परंतु किती जरी कमवलं तरी शेवटी तुम्ही जाताना तुमच्यासाठी एकच जागा आहे, ती आमच्या रागिनवार साहेबांनी ठेवली आहे. 6 बाय 3ची त्याच्या बरोबर तुमच्याचे काय जाणार नाही. पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा की ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला, ज्या जनतेने तुमच्यावर प्रेम केलं, त्यांची तुम्ही पडताळ करताय, त्यांच्या भावनाची खेळताय. याचं तुम्हाला चित्र येणाऱ्या 20 तारीखला पाहायला मिळालं आहे. जोगेश्वरीची वस्तुस्थिती बाळांवर यांनी अगदी व्यवस्थित मांडलेली आहे. आणि त्यामुळे जोगेश्वरी काय आहे, जोगेश्वरीचे प्रश्न काय, जोगेश्वरीचे प्रश्न कसे सुटले पाहिजे याचं त्यांनी खुल्या मंचावरनं आव्हान दिलेलं आहे. मला फार अभिमान वाटतो की बाळा आमचा, ज्याला मी गटप्रमुख म्हणून बघितलेला आहे, ज्याला मी शाखा प्रमुख म्हणून बघितलेला आहे, ज्याला मी नगरसेवक म्हणून बघितलेला आहे आणि ज्याला मी 20 तारखेला आमदार म्हणून बघणार आहे, असा हा आमचा बाळा जोगेश्वरीवाल्यांच्या गळ्यातला ताईत बनला. शिवसेनेने काय केलं असं लोक विचारतात. शिवसेनेने बाळासारख्या, माझ्यासारख्या अशा असंख्य कार्यकर्त्यांना, जे सर्वसाधारण घरातून आलेले आहेत, यांना महानगरपालिकेत, यांना विधानसभेत, यांना मंत्रिमंडळात पोहोचवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. आणि हे सगळे शिवसेनेचे जे गेलेले लोक आहेत, ज्यांनी प्रचंड मत्ता कमवली, या सगळ्यांना जो काय माज आलाय तो माज उतरवणारी ही निवडणूक आहे. म्हणून या निवडणुकीला वेगळं महत्व आहे. मी मागच्या वेळेला इथे आलो होतो आणि आपल्याला सांगितलं होतं की अमोल भैया का निवडून आले पाहिजेत, शिवसेनेचा आपला खासदार का निवडून आला पाहिजे, या सगळ्यावरती त्यावेळेला चर्चा झाली होती. दुर्दैवाने अमोल भैया 48 मताने हरले. 48 मताने हरले, त्याचं दुःख जेवढं मला झालंय
तेवढं इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला झालेलं आहे. आपण वाघ म्हणतो स्वतःला आणि आपण जखमी झालेलो आहोत. आणि माझ्या माहितीप्रमाणे जखमी वाघ हा जास्त डेंजर असतो. आणि खरी आपली वेळ आली आहे की या वेळेला वाघाचा पंजा इतका जबरदस्त बसला पाहिजे की परत आपल्या वाटेला यायची कोणी हिंमत केली नाही पाहिजे. तर खरी आपली ओळख शिवसैनिक म्हणून आहे हे मला सांगताना फार अभिमान वाटतो. बाळा नर यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. या जोगेश्वरीसाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. प्रत्येक गल्लीची जेवढी तुमच्या आमदाराला माहिती नाहीये त्याच्यापेक्षा जास्त माहिती बाळानरला आहे. प्रत्येक प्रश्न बाळानर आमच्याकडे घेऊन येत होता. ठीक आहे, आज कोण काय स्वतःला समजत असेल बाळानर त्याची तुम्ही चिंता करू नका. जोगेश्वरीची जनता यावेळेला त्याचा सगळा हिशोब चुकता करून टाकेल एवढा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून अभिमानाने जोगेश्वरीच्या वतीमध्ये आम्ही सांगतो की साहेब बाळा नर याला तुम्ही तिकीट द्या. जोगेश्वरीची जनता बाळाला इथून विधानसभेत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही हा मला विश्वास आहे. आम्ही देखील शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. मी आता बाळाच्या वेदना ऐकत होतो, त्याचा त्रास ऐकत होतो. याच्यात तर कोण नाही गेला, आम्ही सगळे गेलो, परंतु आम्ही घाबरलो नाही. बाळा तुम्ही सांगितलं की तुमच्यावरती केसेस आहेत. आपल्यावरच्या केसेस ही आपल्यासाठी शर्मेची गोष्ट नाही, तर आपल्यावरच्या केसेस ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यातली एक पण केस ना तुमची ना माझी ही स्वतःसाठी झालेली आहे. ही आंदोलनातल्या केसेस आहेत, लोकांच्या प्रश्नासाठी मांडलेल्या केसेस आहेत. त्याच्यामुळे मी जेव्हा पदवीधरला उभा राहत होतो त्यावेळेला असे 2-2 रकाने पानं भरून माझ्या केसेस येत होत्या. पण मी तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं या केसेसचा मला अभिमान आहे, कारण ह्या सगळ्या लोकांसाठी, आंदोलनासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलो म्हणून आमच्यावरती या केसेस आहेत. हे एका बाजूला केसेस अंगावर घेणारा शिवसैनिक आणि दुसऱ्या बाजूला नुसती एक केसची नोटीस आली तर शेपटी पळून घालून पळणारा शिवसैनिक. का आमच्यावरती नाही आलं? आम्ही ताटमानेने उभे राहिलो. परंतु जी काही गडगंज संपत्ती कमवलेली होती ही हातातनं निघून जाईल. आपली पोरं बाळं उपाशी पडतील. मला जेलमध्ये जायचं नाहीये, मी काही जेलमध्ये राहू शकत नाहीये, मी मरून जाईन, माझं असं होईल, माझे 4 ब्लॉक आहेत, माझे 8 ब्लॉक आहेत. हे कुठल्या शिवसैनिकाचं लक्षण आहे? त्याला शिवसैनिक म्हणतात? मी ज्या वेळेला पहिल्यांदा ईडीला गेलो त्यावेळेला त्यांना सांगितलं मी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी इथे आलेलो आहे, तुम्हाला माझं जे करायचं ते करा, मी माझा पक्ष सोडणार नाही, माझं तुम्हाला जे करायचंय ते करा, मी मानसिक स्थिती घेऊन आलेलो आहे. आणि मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की लढाई जिंकायची असेल, कुठलं युद्ध जिंकायचं असेल तर पहिली मानसिकता मजबूत लागते. लढाई नेहमी पहिली इथून लढली जाते. मी जिंकणारच हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांचा असावा लागतो. आणि हा जेव्हा आत्मविश्वास आपल्याकडे असतो त्यावेळेला आपल्याला कोण हरवू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी आता इथे आल्यावरती बघितलंय, मी लोकसभेच्या वेळेला पण बघितलं होतं की जोगेश्वरी विधानसभा कुठल्याही परिस्थितीत लीड देईल म्हणजे देईलच, हा विश्वास मी माझ्या पक्षप्रमुखांना दिला होता. कारण तुमचा आत्मविश्वास मी नेहमी बघतो. ज्या ताकदीने तुम्ही लढता, ज्या ताकदीने तुम्ही उतरता, ही ताकद आपल्याला कधी हरवू शकत नाही. कारण पहिली लढाई मानसिक आपली तयारी असते की या वेळेला समोरच्याला लोळवणार म्हणजे लोळवणारच, आणि या वेळेला आपण डबल ताकदीने लोळवणार. आम्ही कोणाला उमेदवारी दिली? बाळासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला, जो लोकांच्या मधला आहे, जो लोकांना आपल्यासा वाटतोय, ज्याला लोकांना असं वाटतं आपल्या घरचा माणूस आहे, कधी जाऊन बाळाकडनं काम करून घेऊ शकतो, कधीही बाळाला ये बाळा इकडे. आम्ही तर बाळाला अजूनही बाळा म्हणतो. उद्या आमदार झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला तरी आमच्यासाठी तो बाळाच आहे. आमचा कार्यकर्ता असा आहे. आणि समोर कोणाला उमेदवारी दिली आहे? लाडकी बहीण योजनाची जे डिंका वाजवतात आणि उमेदवारी स्वराच्या घरात देतात. माझं म्हणणं होतं ना, खरोखर तुमच्यात ताकद होती, शिवसेना नेते असले असते
सांगितलं असतं की माझ्या कुठल्याही एका छोट्या कार्यकर्त्याला द्या, निवडून आणायची जबाबदारी मी घेतो. जसं मी सांगितलं बाळाला उमेदवारी द्या, निवडून आणायची जबाबदारी जोगेश्वरीची जनताने आम्ही घेऊ, पण बाळाला कुठल्याही परिस्थितीत आमदार करू अशी जबाबदारी नाही घेतली. सगळं स्वतःच्या घरात पाहिजे, दुसऱ्याच्या घरी काही जाता कामा नये, माझंच सगळं राहिलं पाहिजे. बाळाने जसं सांगितलं, हम दो हमारे चार. जोगेश्वरीची जनता समजूतदार आहे, हुशार आहे. मी त्याच्यासाठीच सांगतो. तुम्हाला पटकन कळतं 4 म्हणजे कोण. पण एक लक्षात ठेवा, जोगेश्वरीची जनता ही स्वाभिमानी आहे. जोगेश्वरीची जनता स्वाभिमानी. जोगेश्वरीच्या जनतेला माहिती आहे चांगलं काय वाईट काय. जेव्हा जोगेश्वरीची जनता डोक्यावरती उचलते तेव्हा खाली पायाखाली पण तुडवायची ताकद या जोगेश्वरीच्या जनतेमध्ये आहे, आणि याचा मला विश्वास आणि अभिमान आहे. आणि म्हणून मी अगदी स्पष्टपणे सांगतो, यावेळेला कुठली दयामाया दाखवू नका. 48 मताने आपण हरलेलो आहोत. आपल्याला हरवण्याचे सगळे प्रयत्न केले, आपण हरलेलो नाही आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो की कोर्टामध्ये 100% अमोल भैया पुन्हा एकदा निवडून येणार आहे. आणि कदाचित हीच भीती त्यांच्या मनात आहे. अरे उद्या खासदारकी गेली तर आपल्या हातात कायच राहणार नाही, त्याच्यापेक्षा आपल्या बायकोला पुढे करा. हे लोकांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बाळाने तर आव्हानच दिलंय या व्यासपीठावर आणि सांगा विकासाच्या बाबतीमध्ये. परंतु विकासाच्या आडी हे पाठीमागून चाललेले धंदे, हे लोकांना विकत घेण्याचे धंदे ज्या पद्धतीने चाललेले आहेत त्याला जोगेश्वरीची जनता भीक घालणार नाही. आज तुम्ही कार्यकर्ते आहात, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, म्हणून मी राजकारणावरती जास्त काय बोलणार नाही. परंतु ह्या निवडणुकीत माझी जबाबदारी काय, मी काय करायला पाहिजे, माझ्या पक्षाला किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुढच्या 15 दिवसात माझं काम काय, मला काय करायला पाहिजे. मग मला एवढंच करायला पाहिजे, एक साधारण विचार करा. लोकसभा आपण 48 मताने हरलो. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनात एक विचार करा की जर अजून तुमच्या आजूबाजूला 10, 15, 20, 25 लोक असे असतील जे मतदानाला गेले नाहीत, पण तुम्हाला नंतर लक्षात आलं अरे हे मतदानाला गेले नाहीत, कदाचित मी सांगितलं असतं तर हे मतदानाला गेले असते. तुम्ही जर प्रत्येकाने जर अशी 5-5, 7-7 नावं सोडली ना तर इकडेच 10,000 नावं अजून तयार होतील की जे मतदानाला गेले नाही, जे कदाचित तुम्ही सांगितलं असतं तर घेऊन जाऊ शकले असते. आपण फार हलगर्जीपणाने वागतो. आपल्याला असं वाटतं की नाही तर आज नाही गेला तर काय फरक पडतो, हे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत. पण मी नेहमी सांगतो, निवडणूक ही नेहमी नव्याने लढावी लागते. प्रत्येक निवडणूक ही पहिली निवडणूक असल्यासारखी लढावी लागते. मागच्या निवडणुकीचा किती लीड आहे, मागच्या निवडणुकीत आपण किती मतांनी मागे आहोत हे बघायची गरज नाही. ही निवडणूक माझ्यासाठी पहिली निवडणूक आहे आणि ती मी जिंकणारच असा विश्वास करून जावा लागतो. मी एक दिवस लता मंगेशकरांचा इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये लता मंगेशकरांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढी हजारोने गाणी गायला, तुमच्यावर कधी दडपण येतं काय. त्या म्हणाल्या प्रत्येक गाण्याच्या वेळेला माझ्यावरती दडपण असतं, कारण मी जरी 10,000 गाणी गायली असतील, 25,000 जरी गाणी घातली असतील, तरी मी प्रत्येक गाण्याची तयारी माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे अशा पद्धतीने करते. आणि जेवढी तयारी मी पहिल्या गाण्याच्या वेळेला केली होती तेवढीच तयारी मी 25,000व्या गाण्याला पण करते. आणि म्हणून मी गाऊ शकते. आणि तसंच आपल्या कार्यकर्त्यांचं आहे. निवडणूक ही प्रत्येक नव्याने लढावी लागते. प्रत्येक निवडणुकीची तयारी नव्याने करावी लागते. मागच्या वेळेला काय झालंय विसरून जा. मला मागच्या वेळेला जर 12,000चा लीड असेल तर या वेळेला 24,000चा झाला पाहिजे, 25,000चा झाला पाहिजे. मी माझी किती मतं वाढवू शकतो. मला पदवीधर मतदारसंघामध्ये जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं ते मी कधी विसरू शकत नाही. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये यादी होती, हातामध्ये मतं होती.
की माझ्या हातात 25 मतं आहेत, 30 मतं आहेत, या 30 मध्ये 25 लोकांनी मतदान केलं, 2 लोक घरात नाही आहेत, एकाने आपल्याला नाही केलं. एवढा अभ्यास आपल्या कार्यकर्त्यांनी केला होता म्हणून मतांचा उच्चांक मी करू शकलो. हे सर्व श्रेय तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं आहे, हे माझं श्रेय नाहीये. ज्यावेळेला तुम्ही बाळाला निवडून देणार तर बाळा तुमचा प्रतिनिधी आहे, बाळा आमदार नाहीये. या विभागातला प्रत्येक कार्यकर्ता महाविकास आघाडीचा आमदार असणार आहे. केवळ बाळा आमदार होणार नाहीये, या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचा मान मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाळाला निवडून देणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की आमची काही मतं असतील, शिवसेना पक्षाची काही मतं असतील, काँग्रेसची काही मतं असतील, राष्ट्रवादीची काही मतं असतील, पण सगळ्यात मतं जी ह्या पक्षांची नाही आहे ती तुमची आहे, हे इथे बसलेले कार्यकर्त्यांची आहे. आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त असे हजारो प्रसंग येतात कार्यकर्त्यांच्या आयुष्यात की जिथे तुमचं मत महत्वाचं असतं. कारण तुम्ही ज्या गल्लीत राहता त्या गल्लीमध्ये हळद असो, लग्न असो, चांगले वाईट प्रसंग असो, कोणाच्या घरी पोलीस स्टेशनचा प्रश्न असो, कोणाच्या घरी हॉस्पिटलचा प्रश्न असो, तुम्ही सगळे उठून त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनला जाता, हॉस्पिटलला जाता, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात तुम्ही पुढे असता. ज्या वेळेला मतदानाचा प्रश्न येतो त्यावेळेला तो ओळख सांगतो, मला तू बाळाधर सांगू नको, मला तू अनिल परब सांगू नको, मला आणखीन काय सांगू नको, तू काय बोलतो ते बोल, मी कोणाला मतदान करू आणि तू सांगशील त्याला मी मतदान करीन. त्याचं कारण माझ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात तू माझ्या बरोबर असतो. हा तू जो आहे हे तुम्ही आहात सगळे, आणि तुमची हजारोने मतं ही मतपेटीपर्यंत आणण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय होतं, आपण लोकांना सांगतो की मतदानाला या, मतदार हा राजा असतो, किती आपला मित्र असू देत, चांगला असू देत, त्याचा एक मान सन्मान असतो. त्याला असं वाटतं की कोणीतरी यावं, मला विनंती करावी, मला सांगावं. हे सांगितलं तर आपोआप मतदानाचा टक्का वाढतो. तुम्ही जर फोन केलात तर 2 मतं पडतील, पण तुम्ही त्याच्या घरी गेलात तर त्याच्या घरात 4 मतं पडतील. ही 2 घ्यायची का 4 घ्यायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही येणं फक्त त्याच्यासाठी महत्वाचं असतं, तुम्ही त्याच्या घरी जाऊन विनंती करणं महत्वाचं असतं. कामाच्या बाबतीमध्ये बाळाने जसं सांगितलं त्या असतील PhD, पण बाळा तू PhD आहे रस्त्यावरचा, तुला माहिती आहे काय चाललंय रस्त्यावरती ते. तुम्ही जे एक एक शब्द सांगितला मी माझ्या कानात साठवून ठेवलेला आहे. आणि हा विजयोत्सव 23 तारखेला आपल्याला करायचाच आहे. यावेळेला कागदावरची PhD चालणार नाही तर रस्त्यावरची PhD चालेल. आणि रस्त्यावरचा PhD हा विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा घेऊन जाईल. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ज्यावेळेला बसेल त्यावेळेला तिथे जे मोजले जातात ना मतदारसंघ, त्याच्या जोगेश्वरीचा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा हात वर होईल. त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांची मान अभिमानाने ताठ होईल आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाळाच्या पाठीमागे मजबूतीने उभं राहण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, खूप झालं हे घराणेशाहीचं राजकारण, खूप झाली ही दादागिरी. या जोगेश्वरीचा श्वास कुठेतरी मोकळा करा. ही प्रचंड पैशाचा माज, प्रचंड दादागिरी, प्रचंड उर्मटपणा या सगळ्याला आता जोगेश्वरी कंटाळलेली आहे. याच्यातनं जर जोगेश्वरीला मुक्त करायचं असेल तर बाळासारखा एक कार्यकर्ता निवडून देण्याची जबाबदारी आपण अमोल भैयाचा विजय निसटला आपल्या हातून. पण मागच्या वेळेसारखी गफलत या वेळेला होता कामा नये. जोगेश्वरीला लीड आहे ह्याच्यावरती आपल्याला बसून शांतपणे चालणार नाही. जोगेश्वरीचा लीड हा सगळ्या मागच्या पराभवाचा उपटा काढणारा असला पाहिजे आणि एवढा बदला घेण्याची ताकद ही जोगेश्वरीच्या कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या आहे हा मला विश्वास आहे. मी तर बाळाच्या पाठीमागे मजबूतीने उभाच आहे, परंतु पूर्ण शिवसेना, पूर्ण महाविकास आघाडी बाळा तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही काळजी करू नका, काय कोणाला घाबरायची गरज नाही. अरे आपण तर रस्त्यावरचे लोक आहेत, असे घाबरून आपले दिवस थोडीच गेलेले आहेत. कशाला घाबरायचं कोणाला, आणि कोण आपलं काय वाकडं करणार आहे, ह्याच्यापेक्षा काय वाकडं करणार आहे. परंतु दुर्दैव आहे, मी पण 25 वर्ष आमदार आहे, काँग्रेस पक्षाशी देखील खूप लढलो, परंतु सभागृहाच्या आतमध्ये लढल्यावरती बाहेर लॉबीत आल्यावरती आमची मैत्री असायची, कधी भांडण नाही. हे एवढं नीच आहे
हे घरापर्यंत पोचतील, तुमच्या घरात भांडणं लावतील, तुमचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील. कुठल्याही टोकाला जाण्याची आज त्यांची मानसिकता आहे, कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. अरे लढा तर मर्दासारखे लढा, या समोर येऊन लढा. हिंमत असेल तर लढा, नाही म्हणाले तुम्हाला चितपट करून टाकलं तर मी माझं नाव सांगणार नाही. परंतु हे घरभेदीपणाचे प्रयोग थांबवा. हे घाणेरडे प्रयोग करून लढाई जिंकली जात नाही. मर्दाची लढाई मर्दासारखी जिंकली जाते. आणि बाळा, तुम्ही मर्दासारखे लढा. पूर्ण शिवसेना महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी मजबूतीने उभी आहे. आपलं चिन्ह मशाल आहे. धनुष्यबाण आणि मशालीमध्ये काही वेळेला गफलत होते. आजही लोकांना, वर्षानुवर्ष जोगेश्वरीच्या लोकांना ही धनुष्यबाणाची सवय लागली आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा लोकांच्या मनामध्ये रुजला होता, परंतु ह्या गद्दारांनी तो चोरला. परंतु उद्धव साहेबांनी जी मशाल हातात घेतली आहे, बाळा जशी तुम्ही सांगितली की बुडाला लावून या वेळेला हा विषय संपवून टाकला पाहिजे आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून गेलाच पाहिजे. त्या सर्वांसाठी ईश्वर तुम्हाला चांगलं बळ देऊ अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळेला हॅलो.